जय हरी विठ्ठल. पंढरपूरच्या वारीमध्ये लाखो वारकरी चालत असतात. कुठे टाळ, मृदुंगाचा नाद, कुठे हरिनामाचा गजर, तर कुठे वारकरी आनंदाने फुगडी खेळताना दिसतात. अनेकांच्या मनात प्रश्न पडतो, वारीसारख्या आध्यात्मिक यात्रेमध्ये फुगडी का खेळतात? ही फक्त लोककला आहे की त्यामागे खोल अध्यात्म दडलं आहे? आज या सुंदर परंपरेमागचं आध्यात्मिक रहस्य जाणून घेऊ. हा महाराष्ट्रातील पारंपरिक लोकनृत्य प्रकार आहे. 2 किंवा अधिक व्यक्ती एकमेकांचे हात धरून गोल गोल फिरतात. वारीमध्ये स्त्रिया, पुरुष, लहान मुले आणि वृद्धही आनंदाने फुगडी खेळतात. पण वारकरी संप्रदायात फुगडी हा केवळ खेळ नसून भक्तीचा उत्सव आहे. आता आपण बघू, वारीमध्ये फुगडी कधी खेळली जाते. दिवसभर चालून झाल्यावर मुक्कामाच्या ठिकाणी, हरिनामाच्या गजरात, टाळ मृदुंगाच्या तालावर वारकरी आनंदाने फुगडी खेळतात. हा आनंद शरीराचा नसून नामाचा आनंद असतो. आता आपण बघू, फुगडी गोलच का असते? गोलाला ना सुरुवात असते ना शेवट. हेच परमेश्वराचं स्वरूप आहे. ईश्वर अनादी आहे, अनंत आहे, अखंड आहे. फुगडीचं वर्तुळ आपल्याला सांगतं, जीवनाचा केंद्रबिंदू विठ्ठल असला की जीवन पूर्ण होतं. आता आपण बघू, 2 व्यक्ती हातात हात का धरतात? फुगडी एकट्याने खेळता येत नाही, 2 जणांची गरज असते. यामध्ये सुंदर संदेश आहे. भक्तीमध्ये अहंकार नाही तर सहकार्य आहे. हातात हात म्हणजे प्रेम, बंधुभाव, समता आणि एकात्मता. वारीमध्ये कोणी मोठा नाही, कोणी लहान नाही, सर्वजण विठ्ठलाची लेकरं आहे. आता आपण बघू, फुगडी फिरते म्हणजे काय? जीवन ही सतत फिरत असतं. सुख, दुःख, यश आणि अपयश, सर्व काही बदलत राहतं. पण या सर्व बदलांच्या मध्यभागी जर विठ्ठल असेल तर माणूस कधीही डगमगत नाही. आता आपण बघू, फुगडी खेळताना नामस्मरण का केलं जातं? वारकरी फक्त शरीराने फिरत नाहीत, त्यांच्या ओठांवर असतं राम कृष्ण हरी, ज्ञानोबा तुकाराम. यामुळे शरीराची हालचाल आणि मनाचं नामस्मरण एकरूप होतं. आता आपण बघू, फुगडी आनंदाचं प्रतीक का आहे? भक्ती म्हणजे दुःखी चेहरा नव्हे. वारकरी परंपरा सांगते, भक्तीमध्ये आनंद असला पाहिजे. म्हणूनच वारीमध्ये नृत्य आहे, गायन आहे, अभंग आहे आणि फुगडी आहे. कारण विठ्ठलाला आनंदी भक्त प्रिय असतो. आता आपण बघू, फुगडी आणि अहंकार. फुगडीमध्ये सर्वजण समान असतात. कोणी राजा नाही, कोणी गरीब नाही, कोणी अधिकारी नाही, कोणी शेतकरी नाही, सर्वजण फक्त वारकरी. हा समतेचा संदेश वारकरी संप्रदायाची मोठी ओळख आहे. आता आपण बघू, फुगडीचं शरीरशास्त्र. दिवसभर चालल्यानंतर शरीराचा ताण कमी करण्यासाठी हलका व्यायाम होतो. रक्ताभिसरण सुधारतं, थकवा कमी होतो, समूहात आनंद वाढतो. म्हणून फुगडीला सामाजिक आणि शारीरिक महत्त्वही आहे. आता आपण बघू, फुगडीचा आध्यात्मिक संदेश. फुगडी आपल्याला शिकवते, जीवनात एकमेकांचा हात सोडू नका, नाम सोडू नका, अहंकार सोडा, प्रेमाने जगा आणि जीवनाच्या प्रत्येक फेरीत विठ्ठलाला केंद्रस्थानी ठेवा. मंडळी, थोडक्यात काय तर, वारीतील फुगडी हा केवळ खेळ नाही, ती भक्तीची अभिव्यक्ती आहे, ती समतेचं प्रतीक आहे, ती आनंदाचं रूप आहे, ती एकतेचा संदेश आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, फुगडी आपल्याला शिकवते की जीवन कितीही फिरलं, बदललं, संकट आली तरी विठ्ठलाचा हात कधी सोडू नका. जय हरी विठ्ठल.